नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये भारतीय संविधान सभेची काही सभा जी होती त्याच्या विविध समित्या ज्या होत्या याच्या संदर्भात डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ जो कोण सुरुवातीला बघत आहेत त्यांच्या माहितीसाठी विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थशास्त्र असेल, त्याबरोबर राज्यशास्त्र असेल, भूगोल असेल किंवा चालू घडामोडी असेल, तर अशा विविध विषयातल्या वेगवेगळ्या लेक्चरची जी काही सिरीज सुरू आहे तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता की ज्याचा तुम्हाला एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर अशा सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघू शकता. संविधान सभेच्या ज्या काही विविध समित्या होत्या आणि त्या समित्यांचा अध्यक्ष कोण होतं याच्यावरती एमपीएससी कमिशन असेल, यूपीएससी कमिशन असेल, अशा वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये खूप सारे डायरेक्ट क्वेश्चन येत असतात. बऱ्याच वेळेला समित्यांची नावं एका बाजूला असतात आणि त्या समित्यांचे जे काही चेअरमन असतील किंवा अध्यक्ष असतील त्यांची नावं एका बाजूला असतात आणि त्यात जोड्या लावा असं विचारलं जातं. म्हणजे बघा की आज आपण या लेक्चरमध्ये काही असे मुद्दे बघणार आहोत की ते मुद्दे जर तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर वेगवेगळ्या परीक्षांच्या मध्ये किमान 1 मार्क हा तुम्हाला नक्की आणि आवश्यक मिळून जाईल. तर याची तयारी आपण आजच्या लेक्चरमध्ये नक्की करून घेणार आहोत. तर बघा, भारताचं जे काही संविधान स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये निर्माण झालं किंवा आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या देशामध्ये संविधान सभा निर्माण झाली आणि या संविधान सभेनं आमच्या देशाला फायनली जे काही संविधान तयार करून दिलं. तर या संविधान सभेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या समित्या होत्या तर त्याचे चेअरमन कोण होते आणि त्या वेगवेगळ्या समित्या कोणकोणत्या होत्या तर याच्यावरती खूप वेळेला प्रश्न विचारलेले आहेत आणि हा एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना की भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या समित्या ज्या होत्या आणि त्या समित्यांचे चेअरमन कोण होतं किंवा अध्यक्ष कोण होतं याच्यावरती खूप वेळेला प्रश्न विचारले आहेत. तर तोच मुद्दा आपण इथं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम घटनासभेने घटना निर्मितीच्या वेळी जी काही वेगवेगळी कामं जी होती ती पूर्ण करण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती केली होती किंवा विविध समित्या निर्माण केलेल्या होत्या. त्यापैकी 8 प्रमुख समित्या होत्या आणि इतर काही गौण समित्या होत्या. तर ह्या ज्या काही महत्वाच्या 8 समित्या असतील तर त्याचे चेअरमन कोण असतील याच्यावरती खूप वेळेला प्रश्न विचारले आहेत. तर ते मुद्दे आपण इथं जाणून घेत आहोत. तर बघा, पहिला आणि महत्वाचं असेल मसुदा कमिटी किंवा ड्राफ्टिंग कमिटी. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलाय की मसुदा समितीचा अध्यक्ष कोण होतं किंवा मसुदा समितीचं एकंदरीत काम आमच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये काय होतं. तर बघा, बऱ्याच वेळेला आपण नेहमी बोलून जातो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येतं. खूप महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या संविधान निर्मितीमध्ये एक महत्वाची कमिटी असते ती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी किंवा मसुदा समिती. तर या समितीचं अध्यक्षपद हे खूप जबाबदार काम आणि खूप महत्वाचं काम हे डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना भारतीय संविधानाचं किंवा भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार असं म्हटलं जातं. तर बघा, पहिली आणि ही समिती आपण पुढे डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर इथं थोडक्यात समजून घ्या की मसुदा समितीचा अध्यक्ष कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पहिला आणि महत्वाचा मुद्दा असेल. त्याच्यानंतर असेल बघा संघराज्य अधिकार समिती. बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारलेला आहे की संघराज्य अधिकार समितीचं अध्यक्ष कोण होतं. तर लक्षात ठेवा, संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि पुढचं होतं की संघराज्य घटना समिती. बघा, संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती या दोन्ही समित्यांचे जे काही अध्यक्ष होते तर डॉक्टर किंवा पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे साहेब. त्याच्यानंतर बघा, प्रांतिक घटना समिती. त्याचे जे चेअरमन असतील किंवा त्याचे जे अध्यक्ष असतील तर सरदार वल्लभभाई पटेल. तर बघा की प्रांतिक घटना समिती म्हणजे काय की आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, बघा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की इंग्रजांनी जे काही संस्थानिक होते त्यांच्या पुढे 2 पर्याय ठेवले होते. एक तर तुम्ही भारतामध्ये विलीन व्हा किंवा दुसरा पर्याय असेल त्यांच्या पुढे की तुम्ही पाकिस्तानामध्ये जा किंवा तुम्ही तुमचं स्वतः वेगळं राहा. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे जर संस्थानिक असे वेगवेगळे जर राहत असतील तर आमच्या स्वातंत्र्याला तसा पूर्णतः अर्थ प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या संस्थानिकांना किंवा वेगवेगळ्या प्रांतांना आमच्या भारतामध्ये किंवा भारतामध्ये इन्क्लूड करून घेण्याची जी एक महत्वाची जबाबदारी होती ती पंडित नेहरूंनी प्रामुख्याने वल्लभभाई पटेल यांच्यावरती टाकलेली होती. तर लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे की प्रांतिक घटना समितीचे जे काही चेअरमन होतं किंवा अध्यक्ष कोण होते. तर लक्षात ठेवा, सरदार वल्लभभाई पटेल. त्यांना पोलादी पुरुष असं पण म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
पुढचा असेल बघा मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती, त्याचे जे चेअरमन होते ते वल्लभभाई पटेल होते. आणि या समितीमध्ये 2 उपसमिती होत्या. बऱ्याच वेळेला खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार जी काही समिती होती याचे जे चेअरमन होते किंवा याचे अध्यक्ष जे होते ते सरदार वल्लभभाई पटेल होते. आणि या समितीच्या अंतर्गत 2 उपसमित्या होत्या. त्याची पण थोडीशी माहिती आपल्याला इथं माहिती असणं खूप महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये बघा की मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती H.C. मुखर्जी हे दोघं अध्यक्ष होते. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे की मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समितीचे चेअरमन जरी स्वतः सरदार वल्लभभाई पटेल असले तरी त्या समितीच्या अंतर्गत 2 उपसमिती होत्या. त्याच्यामध्ये की मूलभूत हक्क उपसमिती असेल त्याचे चेअरमन होते जे.पी. कृपलानी असतील आणि अल्पसंख्याक उपसमिती याचे चेअरमन असतील H.C. मुखर्जी. तर हा बऱ्याच वेळेला एमपीएससी कमिशननं, यूपीएससी कमिशननं किंवा इतर वेगवेगळ्या परीक्षांच्या मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर हा मुद्दा तुम्हाला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा कार्यपद्धती नियम समिती जी असेल त्याचे चेअरमन होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील. त्यानंतर राज्यांची म्हणजे वेगवेगळी जी काही राज्य असतील यांच्याशी चर्चा करणारी किंवा राज्यांशी चर्चेसाठी जी काही समिती होती त्याचे सुद्धा स्वतः चेअरमन जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर सुकाणू समिती जी असेल त्याचे जे अध्यक्ष होते ते के.एम. मुन्सी असतील. तर इथं तुम्ही बेसिकली समजून घ्या की संविधान निर्मितीमध्ये ज्या काही एकूण आणि महत्वाच्या ज्या काही 8 समित्या होत्या त्या 8 समित्यांच्या पैकी एक महत्वाची समिती असेल ना मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती, हे जर सोडले तर प्रत्येक समितीचे चेअरमन जे असेल ती एकच व्यक्ती आहे. आणि मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक सल्लागार जी काही समिती आहे त्याच्या जरी स्वतः अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल असले तरी या समितीच्या अंतर्गत 2 उपसमित्या होत्या. त्यातली मूलभूत हक्क उपसमिती याचे चेअरमन असेल जे.पी. कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती याचे अध्यक्ष असतील H.C. मुखर्जी. तर असे 2-3 जे मुद्दे जे कन्फ्युज होणार आहेत ते तुम्हाला इथं व्यवस्थितपणे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. तर जसं मी सुरुवातीला म्हटलो की जी मसुदा समिती आहे ही आमच्या राज्यघटनेच्या निर्मितीमधली खूप महत्वाची समिती आहे. म्हणजे बघा की राज्य घटनेचा ड्राफ्ट तयार करणं आणि तो देशमान्य करणं किंवा त्याच्यानुसार एक फायनली एक राज्यघटनेचा जो काही आकार असतो तो निर्माण करण्यामध्ये या मसुदा समितीचा खूप महत्वाचा रोल होता. आणि त्याचे जे चेअरमन होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या मसुदा समितीतलं जे अतुलनीय काम होतं किंवा अतुलनीय जे काही कार्य होतं म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे किंवा भारतीय संविधानाचे शिल्पकार या नावाने ओळखलं जातं. तर ही समिती जी असेल मसुदा समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटी, तर या कमिटीच्या संदर्भात आपल्याला डिटेल्सपणे माहिती इथं जाणून घ्यायचंय. तर लक्षात ठेवायचं की ड्राफ्टिंग कमिटी होती किंवा मसुदा समिती होती जी स्थापना जी असेल 26 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे असतील यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली. आणि या समितीने घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. म्हणजे की ही जी काही मसुदा समिती होती त्या समितीनं की राज्यघटनेचा जो काही मसुदा असेल किंवा ड्राफ्ट असेल तो तयार करण्याची किंवा तो बनवण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. आणि या समितीमध्ये म्हणजे मसुदा समितीमध्ये एकूण जे काही एकूण सदस्य जे इतर होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः अध्यक्ष होते त्याच्याबरोबर इतरही काही व्यक्ती होत्या किंवा इतरही काही सदस्य होते. तर ते सदस्य सुमा 7 एकूण सदस्य होते. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं बऱ्याच वेळेला खूप महत्वाचं आहे. बघा एमपीएससी कमिशन, यूपीएससी कमिशन किंवा इतर वेगवेगळ्या परीक्षांच्या मध्ये की मसुदा समितीमध्ये खालीलपैकी कोण कोण सदस्य होतं असेही प्रश्न आलेले आहेत. तर चेअरमन कोण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांना माहिती असतं. मात्र सदस्य कोण होतं, किती होतं याच्यावरती बरेच जण कन्फ्युज होण्याची दाट शक्यता असते. तर हे मुद्दे आपण इथं अगदी व्यवस्थितपणे क्लिअर समजावून घेणार आहोत. तर बघा पहिलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः अध्यक्ष असतील. त्यानंतर की एन गोपालस्वामी अय्यंगार हे एक सदस्य असतील. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे एक सदस्य असतील. त्यानंतर सईद अहमद सादुल्लाह हे एक सदस्य असतील. त्यानंतर डॉक्टर के.एम. मुन्शी एक सदस्य असतील. आणि पुढचं महत्वाचं आहे बघा की काही आजारपणामुळे किंवा काही गोष्टींच्यामुळे थोडंसं सदस्यांच्या मध्ये चेंजेस झालेला आहे. पुढचा मुद्दा बघा की एन माधवराव हे एक महत्वाचं नाव असेल. तर बी.एल. मित्तल यांच्या अनारोग्याचं जे काही कारण होतं त्याच्यामुळे त्यांच्याऐवजी एन माधवराव यांना विधानसभेतली जी काही महत्वाची समिती असेल मसुदा समिती इथं त्यांना की सदस्य म्हणून अपॉइंट करण्यात आलं. पुढचं असेल टी.टी. कृष्णमाचारी. बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारलेला बघा. तर 1948 मध्ये डी.पी. खैताना यांच्या मृत्यूनंतर टी.टी. कृष्णमाचारी यांची या मसुदा समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर इथं बेसिकली तुम्ही एवढं लक्षात घ्या
की मसुदा समिती कधी स्थापना झाली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः होते. त्याच्याबरोबर इतर जे काही सदस्य होते तर त्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये बघा की अनारोग्य असेल किंवा मृत्यू असेल तर ह्या दोन कारणांच्यामुळे दोन वेगळे सुरुवातीला सदस्य होते आणि त्याच्याऐवजी हे वेगळे दोन सदस्य या कमिटीमध्ये नव्याने ऍड झाले. तर हे शेवटीचे 6 आणि 7 नंबरचे जे काही सदस्य आहेत तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. बरेच विद्यार्थी तर व्हिडिओ हा पॉज करून सुद्धा की हे वेगवेगळे सदस्य असतील यांची नावं जरी तुम्ही नोट करून ठेवली तरी तुम्हाला त्यांचा स्पर्धा परीक्षांच्या मध्ये नक्कीच उपयोग होऊ शकेल. त्यानंतर बघा की ही जी काही मसुदा समिती होती त्या मसुदा समितीच्या बाबतीत थोडीशी माहिती आपल्याला जाणून घ्यावी लागेल. तर बघा मसुदा समिती विविध समित्यांच्या तरतुदीवर विचार करून भारताच्या घटनेचा म्हणजे मसुदा समिती ह्या संविधानाशी रिलेटेड ज्या काही वेगवेगळ्या समित्या होत्या त्यांच्या वेगवेगळ्या जे काही कन्क्लुजन्स असतील किंवा त्यांचे वेगवेगळे इन्फॉर्मेशन असेल याचा विचार करून भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला किंवा पहिला ड्राफ्ट तयार केला व तो फेब्रुवारी 1948 मध्ये प्रकाशित करण्यात आला. म्हणजे वेगवेगळ्या समित्यांचं मत ऐकून किंवा कन्क्लुजन ऐकून मसुदा समितीनं भारतीय राज्यघटनेचा पहिला ड्राफ्ट तयार केला किंवा मसुदा तयार केला आणि तो फेब्रुवारी 1948 मध्ये प्रकाशित केला. भारतीय जनतेचा या मसुद्यामध्ये सुधारणा म्हणजे जो काही सुरुवातीला मसुदा जो काही तयार केलेला होता त्याच्यामध्ये भारतीय जनतेच्या काही सूचना असतील किंवा काही अटी असतील किंवा अजून काही मुद्दे असतील ते ऍड करण्यासाठी किंवा सुचवण्यासाठी किंवा त्याच्यावरती काही कन्क्लुजन काढण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी देण्यात आला. आणि त्याच्यानंतर की जनतेची वक्तव्य टीका सूचना कन्क्लुजन या सगळ्यांचा विचार करून ऑक्टोबर 1948 मध्ये मसुदा समितीने घटनेचा दुसरा मसुदा तयार करण्यात आला व तो संविधान सभेच्या अध्यक्षांना 24 ऑक्टोबर 1948 रोजी सादर करण्यात आला. तर इथं बेसिकली लक्षात ठेवा की भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी सुरुवातीचा मसुदा कधी डिक्लेअर केला तो लोकांच्या पुढे किंवा जनतेसमोर 8 महिन्याचा कालावधी ठेवला की तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं याच्यामध्ये काय त्रुटी आहेत काय कन्क्लुजन आहेत किंवा अजून काय ते तुम्ही सांगा. आणि त्याचा विचार करून मग दुसरा जो काही मसुदा होता तो 1948 मध्ये दुसरा मसुदा जो काय होता तो संविधान सभेपुढे ह्या मसुदा समितीनं मांडला असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा घटनेची स्वीकृती पुढचा असेल बघा महत्वाचा मुद्दा की घटनेची स्वीकृती खूप महत्वाचा आहे. बघा डॉक्टर आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा तयार केला म्हणजे फायनल जो काही ड्राफ्ट होता तो तयार केला आणि संविधान सभेमध्ये मांडला. मसुद्याचे 3दा वाचन करण्यात आले व चर्चा झाल्यानंतर 26 नोव्हेंबर बघा खूप महत्वाचा हा मुद्दा आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. म्हणजे आम्ही आपलं जे काही राज्यघटनेचं पहिलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये घटनेची जी काही प्रियम्बल बघितला किंवा घटनेची प्रस्तावना जी बघितली त्याच्यामध्ये ही डेट दिसते बघा. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना जी आहे ती स्वीकारण्यात आली. म्हणून 26 नोव्हेंबर जो दिवस आहे तो आज आपल्या देशामध्ये संविधान दिवस किंवा संविधान दिन किंवा कॉन्स्टिट्यूशनल डे म्हणून आमच्या देशामध्ये सर्वत्र साजरा करण्यात आला. आणि त्या दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी त्या घटनेवरती सह्या करण्यात आल्या. आणि एकंदरीतपणे ही जी काही आमची राज्यघटना जी असेल ती आमच्या देशामध्ये किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये तयार झाली आणि ही आमची राज्यघटना प्रामुख्याने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आली. आणि त्यावेळेला आमच्या राज्यघटनेमध्ये जवळपास 22 भाग असतील 395 कलम असतील आणि 8 अनुसूच्या असतील किंवा 8 शेड्यूल्स असतील असं म्हटलं जातं. बघा त्याच्यानंतर की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये संविधानामध्ये विविध घटना दुरुस्त्या करण्यात आल्या त्यामुळे की भाग असतील कलम असतील किंवा अनुसूच्या असतील याच्यामध्ये पण नव्यानं भर पडलेलं आहे. तर ते आपण पुढच्या काही लेक्चर्स मध्ये ते व्यवस्थितपणे जाणून घेणार आहोत. तर इथं तुम्ही बेसिकली समजून घ्या की आमचं संविधान जे होतं 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशामध्ये स्वीकृत करण्यात आलं. मात्र ह्या ज्या काही संविधानाची आमच्या देशामध्ये अप्लाय करण्याची किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून सादर करण्याची जी काही डेट होती ती नंतर ठरवण्यात आली ती म्हणजे असेल 26 जानेवारी 1950. तर इथं बेसिकली तुम्ही लक्षात घ्या की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आमचं संविधान रेडी म्हणजे तयार झालं पूर्ण. मात्र ते संविधान आमच्या देशामध्ये 26 जानेवारी 1950 या दिवशी लागू करण्यात आलं. म्हणून 26 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तो आमच्या देशामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि 26 जानेवारी हा जो काही दिवस आहे तो आमच्या देशामध्ये प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर याच्यावरती खूप वेळेला एमपीएससी कमिशन असेल युपीएससी कमिशन असेल तर यांनी बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर बघा की आता जी मी काही माहिती बोललो तीच इथे तुम्हाला या मुद्द्यामध्ये एक्सप्लेन केलेली दिसते. तर बेसिकली तुम्ही इथं समजू शकता की आमची राज्यघटना तयार झाल्यानंतर राज्यघटनेतल्या काही तरतुदी होत्या की आमच्या देशाच्या दृष्टीनं खूप म्हणजे तत्काळ त्याचा अवलंब करणं
महत्वाचं होतं. म्हणजे बघा की राज्यघटना आमची 26 जानेवारी 1950 आमच्या देशामध्ये लागू केली किंवा अप्लाय केली. बघा 26 नोव्हेंबर 1949 तयार झालेली असली तर 26 जानेवारी 1950 ती राज्यघटना आमच्या देशामध्ये जनतेप्रत अर्पण करण्यात आली. मात्र की जी काही खऱ्या अर्थानं आमच्या देशाचे जे पार्लमेंट जे असेल किंवा आमची जी काही संसद असेल ती लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीनंतर तयार झाली. मात्र लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत देशातली एक जी काही तात्पुरती संसद असेल ती सुद्धा या संविधान सभेनंच काम केलेलं आहे. आणि जे काही संविधान जे काही तयार झालं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये तर त्यातल्या काही अशा तरतुदी होत्या की तत्काळ त्या तरतुदी देशाच्या दृष्टीनं लागू करणं खूप महत्वाचं होतं. त्याच्यामध्ये नागरिकत्व असेल, निवडणूक असेल, त्यानंतर की तात्पुरती संसद असेल किंवा लघु शीर्षक असेल, तर अशा ज्या काही संकल्पना होत्या त्या आमच्या राज्यघटनेच्या तत्काळ म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर लगेच लागू करण्यात आल्या. आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर वेगळी लोकसभा अस्तित्वात आली, त्याच्यानंतर मग उर्वरित सर्व ज्या काही तरतुदी होत्या त्या आमच्या राज्यघटनेच्या देशामध्ये लागू करण्यात आल्या. तर हा बेसिकली जो काही मुद्दा आहे म्हणजे इथं ह्या पॉइंट मध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे. तर हा बेसिकली मुद्दा तुम्ही इथं समजावून घ्या. त्याच्यामध्ये बघा की उदाहरणार्थ कलम 5 ते 9 दिसतात हे नागरिकत्वाशी रिलेटेड असेल किंवा तात्पुरती संसद याच्याशी रिलेटेड काय असेल, तर अशा वेगवेगळ्या तरतुदी ज्या होत्या त्या आमच्या देशामध्ये तत्काळ लागू करण्यात आल्या. आणि उर्वरित ज्या काही राज्यघटनेला तरतुदी होत्या त्या पहिली लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर किंवा पहिलं पार्लमेंटची जी काही जनप्रतिनिधी निवडून आल्यानंतर सर्व उर्वरित तरतुदी आमच्या राज्यघटनेच्या लागू करण्यात आल्या. तर बघा अशा रीतीनं जवळपास 64 लाख रुपये खर्च करून आमचं संविधान किंवा आमची राज्यघटना तयार करण्यात आली. त्याच्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागण्यात आला. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे की आमच्या संविधानासाठी किंवा आमच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी एकूण कालावधी किती लागला. तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालावधी लागण्यात आला. त्याच्यामध्ये या संविधान निर्मितीसाठी संविधान सभेची एकूण जवळपास 11 सत्रे झाली. 166 दिवस काम चाललं आणि मसुदा समितीनं 166 दिवस एकूण काम चाललं. त्याच्यामध्ये 114 दिवस मसुदा समितीनं किंवा मसुद्यावरती काम करण्यात आलं. आणि जवळपास जगातल्या 60 राज्यघटनांचा आधार घेऊन किंवा 60 राज्यघटनांचा विचार करून आम्ही आमचं संविधान निर्माण केलेलं आहे. बघा इथे एक खूप महत्वाचा मुद्दा असतो की आम्ही आमच्या देशाचं संविधान किंवा आम्ही आमच्या देशाची राज्यघटना निर्माण करत असताना आम्ही जवळपास 60 राज्यघटनांचा किंवा जगातल्या विविध 60 राज्यघटनांचा रेफरन्स घेऊन आम्ही आमची राज्यघटना बनवली. त्यामुळं डॉक्टर आंबेडकरांच्या वरती किंवा राज्यघटनेच्या निर्मितीवरती खूप टीकात्मक टिप्पणी केली जाते की भारतीय राज्यघटना हे एक उसनवारीचे गाठोड आहे. मात्र याला उत्तर देत असताना डॉक्टर आंबेडकरांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे किंवा खूप छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की आम्ही ठीक आहे की जगातल्या वेगवेगळ्या राज्यघटनांचा आधार घेऊन आम्ही ही राज्यघटना बनवलेली आहे किंवा उसनवारीचा आम्ही गाठोड आहे. मात्र डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की हे जरी गाठोड जरी असलं तर जगातल्या उत्तम गोष्टींचं, उत्कृष्ट तरतुदींचं किंवा उत्कृष्ट राज्यघटनातल्या मुद्द्यांचं गाठोड आहे असं डॉक्टर आंबेडकरांनी उत्तर दिलेलं होतं. तर बेसिकली तुम्ही इथं समजून घेऊ शकता की राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये वेगवेगळ्या कोणकोणत्या समिती असतील, त्याच्यानंतर की मसुदा समिती काय असेल, तर अशा वेगवेगळ्या समित्यांच्या वरती एमपीएससी कमिशन, युपीएससी कमिशन अशा वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा विचारणार आहेत. तर तुम्हाला अभ्यास करत असताना ह्या वेगवेगळे मुद्दे अगदी की पॉइंटनं लक्षात पाहिजेत आणि हे जर एकदा व्यवस्थित केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांच्या मध्ये याचे खूप चांगले मार्क मिळण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि या तुमच्या प्रयत्नामध्ये किंवा या तुमच्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये विद्याप्रबोधिनी ही जी काही संस्था आहे ती तुमच्या नेहमीच सोबत असेल. आजच्या लेक्चरला मी एवढंच सांगतो आणि आजचं लेक्चर आपण इथं थांबूया आणि नवीन मुद्द्यासह नवीन लेक्चरसह आपण पुढच्या याच्यामध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.